नमस्कार. आज राज्यातील लाखो करोडो लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नेमकी कोणती बातमी आहे? कशाबद्दल आनंद साजरा होऊ शकतो आणि लाडक्या बहिणीला काय भेटणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, सलग 3,000 रुपये एकदाच तुमच्या खात्यात येणार आहेत. हो, आजची ही महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आली आहे. आजची बातमी थेट जिथं आली आहे तिथून कोणत्या सोर्सेसमुळे आली आणि आपल्याला त्याचे कसे पैसे भेटणार, कधी भेटणार, मी तुम्हाला आज सांगणार आहे. हो लाडक्या बहिणींनो, सकाळच्या माध्यमातून आज बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणीला 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत, तेही 3,000 रुपये. मग कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला 3,000 येणार आणि फेब्रुवारी मार्चचे हप्ता एकत्र का देणार, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे देणार आणि कधी देणार हे सुद्धा आजच्या बातमीत सांगितलं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करून ठेवा. लाडक्या बहिणीच्या बाकीच्या प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणींनो, मूळ विषय येतो की आपल्याला 3,000 भेटणार. तर बघा, राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी सुरू केलेली लोकप्रिय लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही अनेक लाभार्थींच्या महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही, अशी माहिती समोर येते. बघा, आणखी फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे का? तर नाही. मार्च लागला? हो लागला. मग आता मार्च आणि फेब्रुवारीचा सोबत हप्ता येणार. मग कशामुळे येणार ते पहिले बघून घ्या. बघा, फेब्रुवारी महिना संपून गेला आणि मार्च महिन्याची सुरुवात होऊन बरेच दिवस झाले, तरीसुद्धा अनेक महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये उत्सुकता, संभ्रम आणि थोडीशी चिंता देखील आहे. अनेक महिलांना वारंवार आपले बँक खाते तपासत आहेत असा आणि एकच प्रश्न विचारत आहेत, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? मी तुम्हाला पर्टिक्युलर कारण सांगणार आहे की नेमकं फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता कधी येणार आणि दोघंही सोबत काय येणार. तर लाडक्या बहिणींनो, बघा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीचा हप्ता थांबलाय, मार्च येतोय आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आर्थिक बजेट जे सादर झालं आपलं आत्ताचं, आर्थिक बजेटमध्ये लाडक्या बहिणीची तरतूद होती. तुम्हाला आठवत असेल की नाही, परवाच मुख्यमंत्र्यांनी जे आहे आर्थिक बजेट सादर केलं, त्यात लाडक्या बहिणीची तरतूद केलेली आहे 1 वर्षाची. आता या मुद्द्यावरून मी तुम्हाला सांगणार आहे की का 2 हप्ते एकत्र येणार आहेत. पहिले बातमीचा सारा आपण बघू, नेमकी बातमी कशी आली आणि मग तुम्हाला आनंदाचा जो काही पारावार उडणार आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला शेवटी सांगणार तारीख काय. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये सहाय्यता दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते. अनेक महिलांसाठी ही रक्कम घर खर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आहे. बऱ्याच महिलांना म्हणजे ह्या रकमेचा वेगवेगळ्या पद्धतीने फायदा होतो. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना या रकमेचा जास्त फायदा होताना आपल्याला पाहायला भेटतं, कारण ग्रामीण भागात घरसुद्धा या रकमेवर चालतात. यामुळे हा हप्ता वेळेवर येणं आणि कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे ठरते. परंतु यावेळी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये चर्चा आणि जो काही संभ्रम आहे तो सुरू झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर काही माध्यमांमध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली. या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशीर झाल्यामुळे फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यांमध्ये पैसे एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा, आता बघा बातमीचा गाभा कसा असतो तो. आता ही सगळी गोष्ट जी आहे एकदम बरोबर आहे. जर असे झाले तर लाभार्थी महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपये जमा होऊ शकतात. म्हणजे काय जगतात. पण त्याचे कारणं काय, तर मी तुम्हाला ठोस कारण सांगणार आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना 1,500 रुपये दिले जातात. त्यामुळे 2 महिन्याचे एकूण 3,000 महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. तर लाडक्या बहिणींनो, आर्थिक बजेट आता सादर झालं. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आर्थिक बजेट सादर केलं. मात्र तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल, आर्थिक बजेट ज्यावेळेस सादर होतं त्यावेळेस वार्षिक खर्च जो आहे एकदाच तयार केला जातो. आता जर उदाहरण तुम्हाला जर सांगायचं असेल तर 3,000 कोटी प्रत्येक लाडक्या बहिणीचं जे आहे वार्षिक मंथली खर्च आहे. तर 3,000 गुणिले 12 म्हणजेच काय, तर 36,000 कोटी जे आहे वर्षाचे एकदाच आता सरकारी बँकेत जमा आहेत. आता सरकारला वर्षभराचं टेन्शन आहे का? नाही. लाडक्या बहिणीचं वार्षिक बजेट सादर झालं का? हो. मग आर्थिक संकल्पात हे सुद्धा सादर झालं. मग आता लाडक्या बहिणींना काय टेन्शन आहे? पण हप्ता कधी पडणार? आता सरकारकडे ऑलरेडी पैसे जमा आहेत.
का आहेत? जमा आहेत. मग हे जमा पैसे आजही द्यायचेत, उद्याही द्यायचेत. मात्र तुम्हालाही माहिती मार्च महिन्यात किती लोकांना टेन्शन असतं, मार्च एंडचा किती ताण असतो. प्रत्येक गोष्टीचे मार्चमधले हप्ते पेड करावे लागतात. म्हणून सरकार असा विचार करत असेल, की लाडक्या बहिणीला एकत्र ₹2000 द्यायचे, कारण आपल्या खात्यात ते जमा आहेत. जर असे झाले तर लाभार्थी महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3000 जमा होऊ शकतात. बघा, ही शक्यता समोर आल्यानंतर मात्र अनेक महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. एकाच वेळी ₹3000 मिळाल्यास घर खर्चासाठी मोठा दिलासा मिळू शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील महिलांसाठी ही खूप मोठी बातमी आहे. आता सर्वांच्या मनात प्रश्न आहे, की हे पैसे नेमके कधी जमा होणार? आता मी तुम्हाला सांगितलं, की नेमकं ₹3000 कसं काय जमा होऊ शकतात. मी म्हणजे काय, तर ही बातमी सांगते आपल्याला सकाळच्या माध्यमातून आलेली. मग आता ही प्रश्न असा आहे, की कधी कधी पैसे जमा होणार? तर त्यांचा पण त्यांनी त्यांच्या सूत्रांकडून जी काही माहिती मिळाली आहे सकाळ माध्यमाला, त्या माध्यमाच्या हिशोबाने त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितली आहे, की तारीख कधी येणार. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा रखडलेला हप्ता मार्च महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा शेवटच्या काही दिवसांमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. म्हणजेच ₹3000 आपल्याला तिथे भेटू शकतात. तथापि याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत जाहीर माहिती नाही आलेली. सध्या ही माहिती शक्यतेच्या आधारावर सांगितली जात आहे. मात्र प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली आहे. दरम्यान अनेक महिलांच्या मनात अजून एक प्रश्न उपस्थित होत आहे, की हप्त्याला उशीर का? तुम्हाला प्रश्न उपस्थित होत असेल, की हप्त्याला उशीर का? याबाबत मात्र अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नसले तरी तांत्रिक कारणे म्हणजेच की प्रक्रिया, यामुळे जी प्रशासकीय प्रक्रिया जी काही असेल ती यामुळे विलंब झाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक वेळा लाभार्थ्याच्या माहितीची पडताळणी, बँक खात्याची तपासणी, डेटा ऑपरेशन या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे वेळ लागतो. मात्र आपल्याला बहुतांश हप्ता मार्चच्या शेवटच्या 10 दिवसात जे आहे हप्त्याला भेटणार आहे, आणि तेही 2 महिन्याचे ₹3000. ही शक्यतो 99% खरी बातमी आहे लाडक्या बहिणींनो. तरी देखील सरकारच्या स्तरावर ही योजना सुरू ठेवण्याबाबत सरकार सकारात्मक भूमिकामध्ये आहे. त्यामुळे पात्र महिलांना हप्ता मिळणार आहे असे संकेत केले जातात. म्हणजे सध्या या योजनेचे जे आहे लाभार्थ्यांना, लाखो महिलांना मिळत आहेत फायदे. अनेक महिलांसाठी योजना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार ठरली. दर महिन्याला 1500 आयुष्यात मदत म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकर जमा हो अशी अपेक्षा सर्व लाभार्थी महिलांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक महिलांना सध्या आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवून येतं, आणि एक गोष्ट नक्कीच लक्षात आहे, की जर सरकार फेब्रुवारी मार्च दोन्ही हप्ते एकत्रित जमा केले तर महिलांच्या खात्यात थेट ₹3000 जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात मोठे अपडेट येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हे मोठ्या लिगल न्यूज चॅनलतर्फे आपल्याला समजतं. जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते नियमित तपासत राहा, कारण सरकारकडून कधी हप्ता जमा होऊ शकतो. ही गोष्ट सगळ्यात मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे, की सध्या तुम्ही तो बँक खातं जे आहे केव्हा पण तपासत या. व्हिडिओ मोठा व्हायला नको. बँक खातं तपासत जा. तुमच्याकडून जे आहे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात आपल्याला 1500 + 1500 म्हणजेच काय, तर एकत्रित ₹3000 आपल्याला पडताना दिसतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाला नाही, हे माहीत आहे तुम्हाला. हे मार्च महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे, आणि कदाचित फेब्रुवारी मार्च दोघंही एकत्र ₹3000 येणार. ही सूत्रांकडून साम टीव्हीला म्हणजे सकाळ माध्यमाला बातमी भेटलेली आहे. त्यामुळे आपल्याला यावर विश्वास ठेवू शकतो. आणि एक आर्थिक बजेटचं जे काही मेन कोड होतं मी तुम्हाला सांगितलं. ऑलरेडी 36 महिन्याचे पैसे जे आहेत सरकारने जमा केलेले आहेत. 12 महिन्याचे. त्याच्यामुळे सरकारला एकत्रित 2 हप्ते सोबत देण्यामागं काहीच वावगं नाही, कारण हे पैसे सरकारी बँकेमध्ये पडले आहेत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि आपल्या लाडक्या बहीण मैत्रिणीला नक्कीच रिकमेंड करा, पाठवा, जेणेकरून आपल्या बहिणीची चिंता कमी होईल.